नमस्कार, मी अर्शली हॅपी लाईफमध्ये तुमचं स्वागत करते. माझी स्वतःची डिलिव्हरी बॅग तर भरून झालेली आहे. आता मी अजूनही एक बॅग भरलेली आहे, जी बेबीसाठी आहे. तर सगळ्यात पहिली मी त्याच्यामध्ये पण स्वेटर भरलेला आहे. छान असा स्वेटर आहे, जो ध्रुवच आहे ॲक्चुअलमध्ये. अगदी मोजे, कानटोपी, पॅन्ट हे सगळं ध्रुवचं आहे. ते बघितलं की अगदी मला ध्रुव लहान होतं तेव्हाची आठवण आली, तर ते मी भरलेलं आहे. त्यानंतर हे ध्रुवचेच असे 3 ते 4 शर्ट्स आहेत. अगदी न्यूबॉर्न बेबीसाठी उपयोगी पडतील एवढे असे आहेत. ते मी छान असे वॉश करून ठेवलेले आहेत. त्यानंतर मी घेतलेले आहेत हे 3 ते 4 मऊ असे रुमाल बेबीसाठी खूप उपयोगी पडतात. तोंड पुसण्यासाठी, बॉडी पुसण्यासाठी एकदम छान असे घेतले. त्यानंतर हे छोटंसं असं टोपडं आहे, जे ध्रुवचंच आहे, जे मी जपून ठेवलेलं होतं. त्यानंतर हे छान असा टॉवेल किंवा दुपटं असं पण आपण म्हणू शकतो किंवा एक बॉडी कव्हर करण्यासाठी छान असं ब्लँकेट एकदम छोटंसं आहे, नाजूक. त्यानंतर हे ड्राय शीट्स, वेट शीट्स आहेत, जे मी ऑनलाईन मागवले होते Meeshoवरून. अगदी ₹160-170 मध्ये 3 मिळाले होते. खूप छान आहेत पाळण्यामध्ये टाकायला किंवा आपण जेव्हा बाळाला घेतो तेव्हा खाली टाकायला अतिशय उपयोगी पडतात. त्यानंतर ही एक छान अशी शॉल घेतलेली आहे, मऊ एकदम बेबीच्याच कव्हर करण्यासाठी. त्यानंतर ह्या 3 कॉटनच्या छान अशा साड्या आहेत, ज्या माझ्या आईने पाठवल्या आहेत. अतिशय छान वॉश करून जुन्या साड्या आहेत, मऊ एकदम, हॉस्पिटलमध्ये लागू शकतात. त्यानंतर हे 3 ते 4 असे टोपडे घेतलेले आहेत, अगदी नवीन-नवीन घालण्यासाठी असावेत म्हणून. त्यानंतर हे दुपटे आहेत, छान शिवून जुन्या साड्यांचे मस्त असे तयार केलेले आहेत. बाळासाठी त्यावेळेस जितके लागतील तितके गरजेचे आहेत. तर हे जवळपास माझे 15 ते 20 दुपटे आहेत. अतिशय मऊ सुती कॉटन साड्यांचे, जुन्या साड्यांचे शिवून तयार करून घेतलेले आहेत. वेगवेगळ्या कलरमध्ये जेवढे असतील आपल्याकडे तेवढे हे उपयोगी पडतात. त्यानंतर हे लंगोट आहेत किंवा बाळाला कव्हर करण्यासाठीचे म्हणून असे हेही छान शिवून घेतलेले आहेत. हे या पद्धतीने आपण याचं लंगोट बनवू शकतो. मी सेपरेट असे विकतचे लंगोट घेतलेले नाहीत. मी या पद्धतीनेच लंगोट घेतलेले आहेत. ध्रुवसाठी पण मी असेच वापरले होते आणि अतिशय छान कम्फर्टेबल असतात, पटकन घेता येतात. त्यानंतर हे एक बेबी ब्लँकेट आहे. हे ध्रुवचंच आहे, जे मी ठेवलं होतं तसे आता ते ध्रुवला काही उपयोगी पडत नाही. त्यानंतर हा एक वाटी चमचा. सी सेक्शन झाल्यानंतर सुरुवातीचे 2-3 दिवस आपलं दूध नाही पाजता येत. ते पावडरचंच दूध लागतं. त्यानंतर मी एक हा छोटासा पेला घेतलेला आहे. खूप छान पेला आहे, मला खूप आवडला होता. सोबत मी 3-4 प्लास्टिकच्या बॅग्स पण घेतलेल्या आहेत, तिथं काही वेट वस्तू ठेवायला लागले तर. त्यानंतर अशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी मी बॅगमध्ये छान अशा भरून ठेवलेल्या आहेत. ह्या सगळ्या गोष्टी छान वॉश करून डेटॉलच्या पाण्यामध्ये काढून कडक उन्हामध्ये सुकवून ठेवलेल्या आहेत. ध्रुवच्या वेळेस या सगळ्या गोष्टींची तयारी आईनेच केली होती. मला ह्यातलं काहीच बघावं लागलं नव्हतं. पण आता आई सोबत नाही आणि पहिल्या बेबी नंतरचा थोडासा एक्सपिरियन्स पण असतो आपला. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींची तयारी माझी मी केलेली आहे. बऱ्याचशाच गोष्टी आईने पाठवून दिलेल्या आहेत. सगळं छान वॉश करून रेडी झालेलं आहे आणि बेबीची ही बॅग अशा पद्धतीने हॉस्पिटलसाठी रेडी झालेली आहे. ह्यात अजून काही कमी जास्त असेल तर मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. पण माझ्या पद्धतीने तर मी सगळ्या गोष्टी आठवण करून व्यवस्थित भरलेल्या आहेत. माझी आई तरी अशीच म्हणते, की बाळाच्या बऱ्याच गोष्टी अशा आधी घेऊ नयेत. सो मी एकदम थोड्या-थोड्या आहेत त्या घेतलेल्या आहेत. मोस्टली ध्रुवच्याच सगळ्या ठेवलेल्या आहेत, जपून ठेवलेल्या आहेत. सेपरेट वेगळी अशी काही खरेदी केलेली नाही. बाळ झाल्यानंतर परत आपण एक 3 ते 4 दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी खरेदी करू शकतो. पण पहिल्या 5 दिवसामध्ये गरजेला लागतील एवढ्या सगळ्या गोष्टी मी या बॅगमध्ये भरलेल्या आहेत. अशा पद्धतीने ही माझी हॉस्पिटलची बॅग फॉर अ बेबी रेडी झालेली आहे.